जालंधरमध्ये सुद्धा पाकचा ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेला आहे। हल्ल्याचे हे प्रयत्न भारतानं उधळवून लावलेले आहेत। पंजाबच्या जालंधरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यासाठी हा ड्रोन पाठवण्यात आलेला होता। तर पाकचा रहीम यार खान एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे। हा एअरबेस जैसलमेर पासून अगदी जवळ असल्याची माहिती आहे। रहीम यार खान एअरबेसची एअर स्ट्रीट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। त्याचेच दृश्य सध्या आपण पाहतोय। पूर्णपणे हा एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आलाय। हा भला मोठा खड्डा या ठिकाणी पाहायला मिळतोय। रहीम यार खान एअरबेस हा आहे आणि ज्या ठिकाणी भारतानं हा एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे। दरम्यान पाकचा रहीम यार खान एअरबेस भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। 4 एअरबेसचं नुकसान पाकचं झालंय। तर पाक सेनेसाठी आता तबाईची ही सकाळ असल्याचं आपण पाहतोय। रावळपिंडीतल्या नूरखान एअरबेसचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्या ठिकाणी स्फोट झालाय। 4 एअरबेस पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती आहे। यानंतर चकलाला मुरीद एअरबेस, शेरकोट रफीक एअरबेस आणि पंजाब प्रांतातलं पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातलं रहीम यार एअरबेस ही 4 एअरबेस पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आलेली आहे। यासोबतच भारतानं 2 विमानं सुद्धा पाकची नेस्तनाबूत केली आहे। यासोबतच एक लॉन्च पॅड सुद्धा पाकिस्तानचं उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती आहे। पाकिस्तान सेनेसाठी ही सकाळ तबाहीची सकाळ आहे। याच पार्श्वभूमीवर फतेह मिसाईल जे पाकिस्ताननं पाठवलेलं होतं हल्ल्याच्या उद्देशानं, ते फतेह मिसाईल सुद्धा भारतानं खाक केलेलं आहे, मिसाईल नष्ट केलेला आहे। फतेह या मिसाईलचा अर्थ होतो विजय, मात्र विजय हा झालेला आहे। मोठी नामुष्की खरं तर पाकिस्तानसाठी ही म्हणावी लागेल, कारण त्या ठिकाणी 4 एअरबेस पाकिस्तानचे नष्ट करण्यात आलेले आहे। शिवाय 2 विमानं सुद्धा पाडलेले आहेत भारतीय लष्करानं। त्यानंतर एक लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलाय आणि फतेह मिसाईल हे सुद्धा नष्ट करण्यात आलेलं आहे। सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्या आपण TV9 मराठीवर पाहताय। पाक सेनेसाठी ही सकाळची आजची जी सकाळ आहे ती तबाहीची सकाळ आहे, कारण हे मोठं नुकसान पाकचं खरं तर झालेलं आहे। मोठी नामुष्की त्यांच्यावर ओढवलेली आहे। युद्धाची खुमखुमी असणाऱ्या या पाकिस्तानला आता मोठा नामुष्कीला सामोरं जावं लागतंय। हे 4 एअरबेस महत्त्वाचे आहेत पाकिस्तानचे, जे 4 एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे। त्या 4ही एअरबेसवर भीषण स्फोट मध्यरात्री 3 वाजेला झालाय। रावळपिंडी मधल्या नूरखान एअरबेसवर, त्यानंतर चकलाला मधल्या मुरीद एअरबेसवर, त्यानंतर शेरकोट इथल्या रफीकी एअरबेसवर आणि पंजाब प्रांतातल्या रहीम यार एअरबेसवर, या 4ही एअरबेसवर भीषण स्फोट झाला।